कोंबडीचं पिल्लं आहे. कोंबडीचं पिल्लं एवढंच असते ते. तू आरती करणी बस ग, तुझी पण आरती करतो. मी पवार स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी दाखवते तुम्हाला मांजरीची पिल्ला, कारण की तिने आमच्या इथे 8 दिवसाआधी ती पिल्ला घेऊन आली आहे. तिने दिली दुसऱ्या जागेवरती, बट ती आमच्याकडे घेऊन आले तर आम्ही त्यांना बॉक्समध्ये ठेवलं आहे. तर चला दाखवते मी, आणि पुढचा व्हिडिओ आपला रेसिपी आणि थोडा फॅमिली टाईमचा असणार आहे. तर चला दाखवते. एवढी वेळ असतात. 8 दिवस झाले असतील ना मम्मी? 9 दिवस झाले त्याला. असताना एवढीशी असतात कोंबडीचं पिल्लं आहे. कोंबडीचं पिल्लं एवढंच असते ते. पहिल्यांदाच ती होती ना तेव्हा तिच्या मंडपात पिल्लू दिला होता. तुम्हाला मारामारीचं दाखवते ना व्हिडिओ. मला वाटतंय आम्ही मार्केट चल. किती बघायची, काय बघायचे 10 वेळा त्यांना. थांब ना, मी तुला दाखवते. तर हा व्हिडिओ आपला ट्यूजडेचा होता, तर मग मी आज पोस्ट करणार आहे थर्सडेला. तर मग आपण इथे आता पिझ्झा सॉस बनवतो. तर सगळ्यात आधी आपण इथे शेजवान चटणी आणि मेयो घेतलेला आहे. शेजवान चटणी आणि मेयो आधीच मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला केचप ॲड करायचं आहे, कारण की केचप ॲड केल्यानंतर मेयोनीज मिक्स होत नाही, म्हणून ते तुम्ही आधी मिक्स करून घ्या. मी इथे नंतर मिक्स केलं आहे. आणि हा आपला पिझ्झा सॉस आपण बनवतो आहे. जो पिझ्झा सॉस रेडीमेड आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण हे यूज करून असं पिझ्झा सॉस बनवू शकतो. तर मी इथे मिक्स करते आहे बघा. केचप टाकल्यामुळे मग मिक्स करता नाही येत आहे, म्हणून तुम्ही शेजवान चटणी आणि मेयोनीज आधी मिक्स करून घ्या. तर इथे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडाफार आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यानंतर मी इथे पिझ्झा बेस पूर्ण शेकवून घेतलेले आहेत तव्यावर. तर हे पिझ्झा बेस आपण चांगले शेकवून घेतल्यानंतर मी आता इथे सॉस लावते. त्याच्यावर जे आपण प्रिपेअर केलं आहे तेवाला सॉस आपण लावून घ्यायचं आहे. आणि मी आता इथे सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे. मी इथे कांदा मोठा कापून घेतलेला आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही एकदम बारीक चॉप करून सुद्धा टाकू शकता. कांदा आणि मी टमॅटोसुद्धा असं मीडियमच कापलेले आहेत. पाहिजे तर तुम्ही एकदम बारीक असे कापून व्यवस्थित सगळ्या पिझ्झावरती ठेवू शकता. इथे मी आता वरतून मीठ टाकून घेते, कारण की आपण व्हेजीस टाकलेत तर थोडंसं मीठ टाकायला पाहिजे, आणि चीजमध्ये सुद्धा जास्त मीठ नसतं. आणि इथे मी हॅलोपिनो आणि चीजचं मेयोनीज घेतलेलं आहे, जो टेस्टला खूप छान लागतं पिझ्झावर टाकल्यावरती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी इथे टाकून घेतलं आहे, किंवा तुम्ही आपण सॉस प्रिपेअर करतो त्या सॉसमध्ये सुद्धा टाकू शकता तुम्ही. मी इथून वरतून टाकलेला आहे, आणि मी हा सॉस वरतून टाकते व्यवस्थित सगळीकडे पसरवून. तुम्ही थोडंसं पाऊचचं साईड पार्टिशन कापायचे आणि वरतूनच असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही सॉसमध्ये मिक्स करा तेही चालेल. आणि मी आता इथे चीजवरनं टाकून घेते. चीज आपलं टाकून झालेलं आहे. तर आता मी पॅनमध्ये ठेवते ह्याला शिजायला. थोडंसं चीज वगैरे मेल्ट होईल मस्तपैकी. तर चला बघूया आपण पुढे. तर आता मी ते ढाकण ठेवलं होतं, आणि मग चीज चांगलं मेल्ट झालं आहे आपलं. तर आपण काढून घेऊया.
आणि त्याच्यावर आता आपण ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकणार आहोत. आणि रेडी आहे आपला यम्मी आणि टेस्टी पिझ्झा. तुम्हीसुद्धा ट्राय करा हा नक्की. मी असं बनवलं आहे, खूप छान लागत होता. तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर आम्ही आता इथे मुलुंडला आलो होतो. काकांचा 50वा वाढदिवस होता म्हणून आम्ही सगळी फॅमिली एकत्र भेटणार होतो. तर आम्ही आता सगळे बर्थडेला आलेलो आहोत. तू आरती करणी बस ग. मग तुझी पण आरती करतो. मला छोटा वाटतोय. काय छोटा वाटत होतो वरती तेल लावत नाही ना बत्ती. तू घेतलीच नाही. जाऊ दे पेटते. एडिट करू आपण. डिलीट मारायची प्रेम करतात खूप भाई आमचं समजून मी पण करते जराशी. मी प्रेम करते. नको जरासच लावते मी नाही. मी बघ एवढंसं लावलं. मला ते भरपूर लावणार ते. अरे भाईला कापा तर केक उलटा फिरवा लागेल. तो इकडे घे. पप्पांचा सोना बायका कोण रे. ए मागे सरक मागे सरक. मी माझा नको काढूच फोटो. काय करू अगं तू मागे सरक ना. केक मध्ये टाकून नाही का तांदूळ. नाहीतर काय अगं मम्मी बस. तुला पण ओवाळतो बस. मला पण ओळखत बस ना आता. हिवा मला पण बस लवकर. मला ओवाळतो. बाई चान्स वाढत्या माझ जाम. हिवा किती हसते. माझ्या ब्लॉगमध्ये येतं ना म्हणून. बर्थडे 50 फक्त पप्पांचा आणि काकांचा झाला नीट. है ना? काय तुमचा नंतर केला तो आम्हाला घरातल्यांनी. अरे आम्ही ठरवलं गावाला काय? जाऊ मस्त की दोघांचा मस्त पैकी 1-1.5 किलो केक मागवलेला. झाली असती. अगला बर्थडे. बरोबर गावी मस्त. इथे भाईंसोबत मोठी मम्मी सुद्धा केक कापत होती. मोठ्या मम्मीचा बर्थडे नाहीये पण काकांचा बर्थडे आहे. बट मोठी मम्मी सुद्धा बसली होती. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाई. हॅपी बर्थडे टू यू. अरे भरवा भाईला. भरवा नरम झाला. एवढा कुठे घेतला किती गरम झालाय. खाल्लास? तेव्हा ते मला बोलू दे. कोणी येतलं तर मला बोलू दे. थोडा एक घेत. गोड आहे ना? हे बरोबर भरवा नाही तुम्ही खा. ही बघ झोप काढते. हा घे ना. थांब ना. हा इथे बघ. बाई घ्या. नवीन कन्स्ट्रक्शन आहे. चालू घे. ए भाई ना भरवलास मग चोबा सख्खी बायको मागं राहिली. सख्खी बायको आहे ना? ना बाई? गावी पाठवत ना की अशी बोंबा मोबाईल. कशाला ते बोंबा लोकांना बोंबा? बघा. नाही काय होत. आणि झाली तर झाली. ए नळ पण चढवलाय. आम्ही बर्थडे केला. ए कोण होते. इकडे बघ काकी. त्या हॉलवर केलाय. घरच्या घरात केलाय. अगं बाई, त्याला उचला आमच्या 3 गावांच्याकडे फिरव जरा किती हो
काकी आता आमची मिरच्या तळते. हिरवाई वाटली का? पनीरची भाजी करायला. श्रीखंड पप्पा दिलं भाई. मला असं कोणतरी बोलत तो पण घे सगळ्यांनी सगळ्याचं ही म्हणजे आमची बहीण म्हणजे काय मला नाही बोला पण दे बघा खरं बोला नसेल घेतलं तर घेऊन ये नाही घेतलं अरे तर मग खुशी देईल ना. मग 50 रुपयात इंजेक्शन घरात होईल. 100 रुपये आणि बॅगेत पडलेलं इंजेक्शन. मग खुशी देईल का सिटीचं इंजेक्शन त्याच्या. आणावं लागेल आता नाही आहे ते पण ते घेतलंय बोलतात सारखं सारखं त्यांनी खोटं बोलताय. नाही घेतलं इंजेक्शन पाणी येते हा, राहू दे चला ठीक आहे घेतला. तू पाणी ती कढी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली.